पण रॉकी, इथे तुझा अभ्यास कसा होणार? अभ्यास करायचा असेल तर तू कुठेही येऊ शकतो. तशी ही खोली मोठी आहे माझ्यासाठी. आणि तुला माहिती, ही खोली मला शिवानीच मिळवून दिली आहे. तिचे खरंच खूप उपकार आहेत यार माझ्यावर. पण रॉकी, तू नक्की काय काम करतोयस? अगं हे मी या गाद्या नीट करून देतो आणि या जुन्या गाद्या आहेत ना, या जुन्या गाद्यांमध्ये कापूस भरतो, बाकी काही नाही. रॉकी, हे ना खूप मेहनतीचं काम दिसतंय, म्हणजे खूप एफर्टवालं. तू दिवसभर हे सगळं करतो आणि मग नंतर तू अभ्यास पण करतो, मला पण शिकवायला येतो. बाप रे, तुला माहितीये ना, तुला UPSC करायचे, तुला खूप अभ्यास करावा लागेल. तू एवढं सगळं करत बसशील तर कसं? ओके, आय गेट इट. तुला पैशांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ना, पण तू मला शिकवायला येतो, त्यातून तर तुला पैसे मिळतात, मग तुझं होत असेल ना सगळं. मग हे कशा? नाही संपदा, त्याने सगळं नाही होत ग. बघ ना, माझा राहायचा खर्च, खाण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च वेगळा आहे आणि त्यातूनही मी बराच वेळ काढतो अभ्यासासाठी. मला मिळतो वेळ, तू नको टेन्शन घेऊ. रॉकी, तुझा अभ्यास कसा होत असणार आहे या सगळ्यामध्ये? अगं हे काहीच नाही. बाकीचे लोक किती मेहनत करतात, त्याच्यासमोर काहीच नाहीये ग. तू ना खूप भारी आहेस रे. म्हणजे एवढे सगळे, मला तर हे सगळे प्रॉब्लेम्स वाटतात की एवढं सगळं असून पण तू नेहमी कसं एवढा खुश असतोस रे? हे बस 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 झालं आता कौतुक. आपण अभ्यास करायचा आता. बरं ठीक आहे, तू हो पुढे, गॅरेजवर जा, मी आलो लगेच फ्रेश. गॅरेजवर कशाला? अभ्यास करायला. पण तू इथे अभ्यास करतोस ना? हो म्हणजे इथेच करतो. हा, मग मी पण इथेच अभ्यास करणार. संपदा ग, तुला नाही जमणार इथे. आपण का नाही जमणार? तुला जमतं ना, मग मला पण जमेल. नक्की जमेल. बरं ठीक आहे, तू बस. नाही ते तू बस, मी आलो लगेच फ्रेश होऊन.